सर्वांनी छत्रपतींच्या नावाने घोषणा द्यायची आहे। दऱ्याखोऱ्यापर्यंत आवाज गेला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत माहीत पडलं पाहिजे की नितेश राणे इथे आले होते आणि आवाज तिथपर्यंत गेलेला आहे। कारण तुम्हाला माहिती आहे नितेश राणे माझ्यानंतर बोलायला उभे राहिल्यानंतर काय बोलणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कमी जातोय आवाज। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। जिजाऊ मातेला नतमस्तक होऊन आजच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त आजचा हा संगमेश्वर कसबा इथे हा जो कार्यक्रम आपण इथे सर्व उपस्थित राहिलो आहे, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे मंत्री आणि आताचे हिंदू लढवय्ये माझे मित्र श्री नितेशजी नारायणराव राणे, सन्माननीय स्थानिक आमदार श्री शेखर निकमजी, या विभागाचे माजी आमदार सन्माननीय सदानंद चव्हाणजी, ज्यांनी या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला आणि हे झालं पाहिजे म्हणून सातत्याने मागच्या आठवड्यात सभागृहात येऊन आम्हाला सर्वांना भेटून की तुम्ही आलंच पाहिजे असा आग्रह धरणारे आणि हा कार्यक्रम पुढे नेणारे सन्माननीय माजी आमदार प्रमोद जटारजी। प्रमोदजी आता माझी किती दिवस राहील मला माहित नाही, आणि नितेशजी देखील त्याला साथ देतील। सन्माननीय भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंतजी, ज्यांनी छत्रपती घराण्याबरोबर सातत्याने लढाई करून छत्रपतींच्या सावलीसारखे राहिलेले घोरपडे कुटुंबातील मालोजी घोरपड्यांचे वंशज या इथे घोरपडे साहेब इथे आले, त्यांचं देखील मी इथे स्वागत करतो। सन्माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बनेजी, शिवसेना जिल्हा प्रमुख माझा मित्र राहुल पंडितजी, वर्षाताई ढेकणे, श्री माझे मित्र प्रमोद आजाटरावजी, राजेंद्र पोमेडकरजी, प्रमोद पवारजी, व्यासपीठावर सर्वांची नावं घ्यायची राहिली असतील तर सर्वच मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व हिंदू रक्षक बंधू भगिनीनो, मातानो आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान, त्यांच्या बलिदानामुळे हिंदुत्व जिवंत राहिलंय म्हटलं तर मला वाटतं काही वावगं राहणार नाही। ज्या माणसांनी 40 दिवस धर्म बदलणार नाही म्हणून या औरंग्याचे हाल सहन केले, आपण आता छावा चित्रपटातून सर्वांनीच पाहिलं। परंतु त्या छत्रपती संभाजी महाराजांना मी पहिलं तर नतमस्तक होऊन अभिवादन करतो। आपण तो काळ आठवला तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो। आपल्याला उन्हातून चालत जायचं म्हटलं तरी आपल्या पायाला त्रास होतो, परंतु त्या आमच्या राजाचे कसे हाल केले असतील हे आठवून देखील एक तळपायाची आग मस्तकात जाते, अशी परिस्थिती निर्माण होते। प्रमोदजी, खरं तर मी तुमचं आणि या सगळ्या तुमच्या टीमचं मनापासून आभार मानणार आहे की महाराष्ट्रामध्ये ही चळवळ तुम्ही उभी केली आणि या चळवळीच्या माध्यमातून मला आठवतं आहे पहिल्या वर्षी देखील मी आलो होतो। माननीय देवेंद्रजींनी फोनवरती त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही सरनाईक वाडा घ्या, आम्ही 10 कोटी रुपये देऊ। पण मला नितेशजी सांगताना अतिशय आनंद वाटतोय, तुम्ही देखील त्या दिवशी सभागृहात होतात। योगेश कदम साहेब उत्तर द्यायला उभे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती आणि स्मारकांवरती चर्चा चालू होती आणि त्यावेळेला उभं राहून मी मागणी केली की सरनाईक वाडा आपण घेतला पाहिजे आणि आजूबाजूचा 25 एकर परिसर जर गावची लोक देत असतील तर गुण्यागोविंदांनी देत असतील तर तो देखील घेऊन त्यांना दुप्पट दाम देऊन त्यांचं नवीन गाव वसवून त्यांची तयारी असेल तर ती करायला हरकत नाही। आणि त्यावेळेला माननीय योगेश दादांनी तिथे घोषणा केली की 25 कोटी रुपये आम्ही द्यायला लावू आणि प्रथमदर्शी 5 एकरचा वाडा घ्यायचा आपण प्रयत्न करू। आणि तात्काळ मग पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी VC कॉल केला, कलेक्टरशी बोलले, मी देखील कलेक्टर साहेबांशी बोललो आणि आपण सर्वांच्या प्रयत्नाने एक पहिली बैठक देखील झाली। आणि मला वाटतं की
न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं स्मारक आपण तिथे केलं पाहिजे. कोकणाला एक इतिहासाचा वारसा आहे. या कोकणामध्ये महान व्यक्ती जन्माला आल्या, महान व्यक्ती या देशाला समर्पित झाल्या. या कोकणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक झाल्यानंतर जगभरातून लोक ते स्मारक पाहायसाठी आले पाहिजे. तशी व्यवस्था देखील निकम साहेब आपण बाकीची व्यवस्था देखील केली पाहिजे. नुसतं स्मारक बनवून चालणार नाही, तर स्मारक पाहायसाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था, रस्ते आणि त्यांची राहण्याची आणि इतर व्यवस्था देखील आपल्याला पाहावी लागेल. आणि एक स्थानिक आमदार म्हणून आपण असाल, चव्हाण साहेब असतील, इतर मंडळी असेल, आपण सर्वांनी मिळून ती व्यवस्था देखील उभी केली पाहिजे. नितेशजी, आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा परत जायचं आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आम्ही दोघेही सभागृह सोडून आलोय आणि पुन्हा आम्हाला शेखरला घेऊन सभागृहात जायचं आहे. त्यामुळे जास्त न बोलता नितेशजी, तुम्ही मंत्री म्हणून मी तुमच्याकडे एक मागणी करणार आणि मला वाटतं ती मागणी तुम्ही एका बोटावर उभा राहून मान्य कराल ही देखील मला माहिती आहे. आणि माननीय मुख्यमंत्री ते निश्चित मान्य करतील, कारण त्यांनी ते जाहीर देखील केलं आहे. ज्या औरंग्याने आमच्या राजाचा हाल केले, त्या औरंग्याची कबर ज्या ठिकाणी आहे ती पहिली कबर तोडून टाका, ही पहिली माझी मागणी. आणि ती काँग्रेसच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीमध्ये ती औरंग्याच्या कबरीला सजावट केली आहे, ती सजावट केलेली पहिली सजावट उखडून टाका. नाहीतर नितेशजी, तुम्ही आणि आम्ही लॉंग मार्च करू, संभाजी भक्त सगळे येतील, सरकारने नाही केलं तर तुम्ही आणि आम्ही मिळून काढून टाकू. सरकारला उत्तर द्यावं लागतं, तुम्हाला मला उत्तर द्यावं लागणार नाही. आता पोलीस पण आपल्याला पकडणार नाहीत. त्यामुळे निश्चितपणे हे काम आपण केलं पाहिजे. आणि त्या औरंगाची निशाणी या राज्यातून नव्हे तर देशातून नष्ट केली पाहिजे, ही माझी मागणी आहे. या क्रूर कर्माला मरायला देखील महाराष्ट्राचीच भूमी मिळाली. संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांनी त्याचा जीव टाकला आणि तिथे समाधी बनवली, परंतु ही समाधी उखडून टाकून या औरंग्याची निशाणी नष्ट केली पाहिजे, ही माझी मागणी आपल्या सर्वांच्या वतीने आहे. सगळे हो बोलणार आहेत का? हात वर करून. त्यामुळे नितेशजी, तुम्ही मंत्री म्हणून आमची ही मागणी मान्य कराल आणि छत्रपतींना खऱ्या अर्थाने हा बलिदानाच्या दिवशी आपण हे त्यांना पुण्यस्मरण म्हणून अर्पित करू. एवढा आता मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. आणि मला बोलायला इथे बोलवल्याबद्दल प्रमोदजी तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.